नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 11 जूनच्या भागामध्ये ज्योतिराव आता सावित्रीबाईला सांगत असतात. आता युरोपात रेल्वे पण चालू झाली, ज्याच्यात शेकडो माणसं बसतात, प्रवास करतात आणि महत्त्वाचं म्हणजे ती बैलांनी किंवा घोड्यांनी ओढल्याशिवाय चालते. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर सावित्रीबाईला तर खूप आश्चर्य वाटतं. तर ज्योतिराव सांगतात, हे असे अनेक शोध युरोपात लागतायत. कशामुळं माहिती आहे? विज्ञानामुळं. सावित्री, आपल्या देशात सुद्धा हे घडू शकतं, पण त्यासाठी ना समाज साक्षर झाला पाहिजे. मुलींची शाळा हे आपलं उद्दिष्ट आहेच, पण भविष्यात समाजातला प्रत्येक व्यक्ती शिकू शकेल अशी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. आणि मुलींची शाळा हे त्याचं पहिलं पाऊल असेल. तर सावित्रीमाई विचारते, आपला समाज लईच मागं आहे का हो? तर ज्योतिराव सांगतात, सावित्री, आपला देश सुद्धा या बाकीच्या देशांच्या इतकाच प्रगत होता, पण गुलामगिरी आणि जातीभेदामुळं त्याला खीळ बसली आहे. ती आपल्याला मोडायची आहे. आणि हे आपण करू शकू का नाही याची सगळी भिस्त तुझ्या 4थी पास होण्यावरती अवलंबून आहे. तर तेव्हा सावित्रीमाईच्या डोळ्यामध्ये तर पाणी येतं आणि ती म्हणते, मालक, तुम्ही नका काळजी करू. मी जीव ओतून अभ्यास करन. मी एका सामान्य घरामधली साधी मुलगी होते हो. नवऱ्यासाठी मळ्यावरती शिदोरी घेऊन जावी, त्याची सेवा करावी, मुलाबाळांनी घर भरून जावं, लिहायला नेसायला मिळावं आणि नवऱ्याआधी मरण यावं, एवढीच देवाकडं प्रार्थना केली होती बघा. इतकं साधं सरळ आयुष्य मागितलं होतं, पण तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि माझं समद आयुष्य बदलून गेलं. आणि तुमचे कष्ट मी वाया जाऊ द्यायचे नाही. 4थीची परीक्षा मी उत्तीर्ण होईनच, नक्की होईन, अशी मित्रांनो ती पूर्णपणे खात्री ज्योतिरावांना देते. तर मित्रांनो, आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती आता दळण दळत असते आणि ती छान अशी ओवी सुद्धा म्हणत असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई सुद्धा आता तुळशीची पूजा करायसाठी बाहेर येते. आणि मित्रांनो, त्या ओवीमध्ये ती छान असं सासू सासऱ्यांचं, परत धाकट्या दिराचं, जाऊबाईचं, सगळ्यांचं नाव घेत असते आणि ती सुद्धा खूप खुश असते. आणि त्यानंतर आता सावित्रीमाई आणि ज्योतिराव चाललेले असतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई सावित्रीमाईच्या हातावरती दही साखर ठेवते आणि तेव्हा सावित्रीमाई ते खाते आणि या दोघांचा सुद्धा आशीर्वाद घेते. आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा तिथून निघून जातात. तर इकडे गंगाधर शास्त्री मात्र खूप चिडलेले असतात आणि ते म्हणत असतात, आपण आत्तापर्यंत ज्योती आणि सावित्रीला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता त्यांना विरोध न करता त्यांना जी माणसं मदत करतायत त्यांनाच धाक दाखवायचा. तर तेव्हा विनायक विचारतो, म्हणजे करायचं तरी काय? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, त्या मिशेल का फिशेल बाई तिच्या शाळेची नासधूस करा. आणि मित्रांनो, तेव्हा तर हे सगळं काही बाजूला आडोशाला उभा राहून गोपिका ऐकत असते. तर तेव्हा सर्जेराव सुद्धा तिथंच असतो आणि तो म्हणतो, हे चांगलं, म्हणजे ती बाई सावित्रीला उभं सुद्धा करणार नाही. तर गोपिकांना ते ऐकल्यानंतर ती म्हणते, असं होतं कामा नये, आपल्याला काहीतरी करायलाच हवं, हे या घरातून बाहेर पडता कामा नये. तर तेव्हा गंगाधर शास्त्रीकडे म्हणतात, आता हाच मार्ग अवलंबायचा. तर तेव्हा हेरंब म्हणतो, मी वेधशाळेचे शिक्षक घेतो आणि पुढे निघतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, उत्तम. तर गोपिका इकडे मनात म्हणते, माझं आज काय व्हायचंय ते होऊ दे, पण मी आज यांना अडवणारच. आणि मित्रांनो, यांचं असं सगळं हे बोलणं चालू असतं. इतक्यातच गोपिका एकदम तडक बाहेर जाते आणि बाहेर जाऊन बाहेरून दरवाजाच बंद करून घेते. आणि जेव्हा गंगाधर शास्त्री ते बघतात, तर ते गोपिका गोपिका असं म्हणत उठून दरवाजा उघडायसाठी जात असतात. तर तेव्हा चक्क गोपिका बाहेरून दरवाजाला कडीच लावून घेते. तर आतमधून गंगाधर शास्त्री जोराने ओरडत असतात, गोपिका गोपिका, दरवाजा उघड, दार उघड गोपिका, गोपिका दार उघड, असं म्हणून ते दार जोरजोराने वाजवत असतात. तेव्हा गोपिका बाहेरून म्हणते, बाहेरून दरवाजा लावलाय. तर गंगाधर शास्त्री ओरडतात, म्हणतात, नवऱ्याच्या कामात आडकाठी करतेस, तुला लाज नाही वाटत का? तर गोपिका सुद्धा त्याहून जोरात ओरडते, म्हणते, नाही वाटत. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, परिणाम वाईट होतील ना गोपिका, मला सांगितलं नाही असं म्हणू नकोस, दरवाजा उघड गोपिका. तेव्हा गोपिका म्हणते, नाही उघडणार. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, माहेरी पाठवीन तुला, घरातून बाहेर काढीन, सांगून ठेवतो. तर गोपिका म्हणते, आजवर तुमचा विरोध मी मान्य केला, पण आज तुम्ही एका बाईच्या जीवावरती उठलाय आणि ते सुद्धा विनाकारण. आणि असं गोपिकाने म्हटल्यानंतर इकडे आतमध्ये तर या सगळ्यांनाच धक्का बसतो. तर गोपिका म्हणते, सावित्रीला तुम्ही त्रास देताय, हे मला आता सहन होत नाहीये.
तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "अगं, आपल्या नवऱ्याच्या विरोधात गेलीस तू. एवढी तुला त्या सावित्रीची भुरळ पडली. आता तू परिणामांना सामोरं जायला तयार हो." तर गोपिका म्हणते, "काय कराल? काय कराल सांगा ना? मारहाण कराल ना? तयार आहे मी." आणि तिने असं म्हटल्यानंतर इकडे आत परत सगळ्यांना मोठाच धक्का बसतो. पण गोपिका मात्र काही दरवाजा उघडतच नाही. आणि त्याच वेळेला आता इकडे सावित्रीमाई मिशेलबाईंना सांगून चाललेली असते आणि म्हणते, "मी येते आणि उद्या कधी येऊ?" तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, "नो नो सावित्री, थांब." आणि म्हणते, "आजच घेऊ एक्झाम." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "म्हणजे आजच दोन्ही बी?" तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, "येस, तुझ्याचसाठी चालेल ना?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "जी." तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, "लोक तुला डिस्टर्ब करणार. सो ज्योतिरावांनी एक्झाम आजच घ्या असं म्हणाले आहे. अंडरस्टँड सावित्री? करते ना?" तर तेव्हा सावित्रीमाई जी असं म्हणते. म्हणजे सावित्रीमाईची परीक्षा उद्या असते, तरीसुद्धा मिशेलबाई तिची परीक्षा आजच घेत असते. आणि आता मिशेलबाई तिला आता पेपर देते आणि त्या सावित्रीमाई ती प्रश्नपत्रिका घेते आणि ती सोडवायसाठी बसते. आणि इकडे तर गंगाधर शास्त्री खूपच चिडलेले असतात आणि जोरजोराने ओरडत असतात, "दार उघड! मला कोंडून ठेवतेस?" तर विनायक म्हणतो, "काकी अहो, तुम्ही वेदोनारायणाला कोंडून ठेवलंय. हे चांगले नाहीये." तर सर्जेराव सुद्धा म्हणतो, "काकी जाऊ द्या हो मला, बैल पाणी पाजायचेत मला." तर हेरंब सुद्धा म्हणतो, "अहो काकी दार उघडा हो." तर गंगाधर शास्त्री परत ओरडतात, गोपिका ऐकतेस ना? आता दार उघड नाहीतर मेलीस असं समज. अजूनही वेळ गेलेली नाहीये गोपिका. आम्हाला कोंडून ठेवलेस ते आधी बाहेर काढ." तर गोपिका परत म्हणते, "नाही उघडणार. जरा शांत बसा." तर गंगाधर शास्त्री म्हणतात, "अगं पण तू का यात पडते आहेस?" तर गोपिका म्हणते, "तुमच्या भल्यासाठी." तर गंगाधर शास्त्री विचारतात, "माझ्या भल्यासाठी? यात माझं काय भलं?" तर तेव्हा गोपिका म्हणते, "अहो सावित्रीचे ठीक होते, पण आता जर तुम्ही इंग्रज बाईवरती हल्ला केला असता, तर त्या गोऱ्यासाहेबांनी तुम्हाला अटक केली असती. कोणचाने गूळ टेकडीवरती नेऊन तुम्हाला गोळ्या वगैरे झाडल्या असत्या. आणि नाही नाही असं नको म्हणून तुम्हाला बंद करून ठेवले. त्यात तुमचा स्वभाव तापट आणि भलतं सलतं घडलं तर मी काय करायचं?" तर गंगाधर शास्त्री म्हणतात, "चल मी काही करत नाही, दरवाजा उघड." तर गोपिका आता मनात म्हणते, "हे गरजेचंच होतं, नाहीतर तुम्ही ज्ञानगंगेचं आचमन करायला टपलाच होतात, पण मी ते होऊ देणार नाही." तर तेव्हा गंगाधर शास्त्री आतून म्हणतात, "हे बघ, इंग्रजी राज्याची भीती बाळगण्याची काही एक गरज नाही आणि त्यांना आपल्या धर्मात पडण्याचं काही एक कारण नाही." आणि तेवढ्यातच मित्रांनो इकडे बाहेर ज्योतिराव आणि मोरोपंत आलेले असतात आणि ते बरोबर गंगाधर शास्त्रींच्या घराच्या समोरच भित्तीपत्रक लावत असतात आणि त्या भित्तीपत्रकावरती लिहिलेलं असतं आणि ते मोरोपंत वाचून दाखवत असतात. "मुलींची शाळा, महिला पंतोजी शिकवणार. इच्छुक मुलींच्या पालकांनी संपर्क साधावा. ज्योतिराव फुले." आणि ते सगळं काही त्यांनी वाचलेलं इकडे आत या सगळ्यांना सुद्धा ऐकू जातं आणि त्यांना तर धक्काच बसतो. पण गोपिका मात्र खुश झालेली असते. आणि त्यानंतर ज्योतिराव आता गोपिकाला म्हणतात, "काकी पंतांना निरोप द्या. मुलींना शिकवण्यासाठी महिला पंतोजी मेळाव्यात जमा आहे. सावित्रीबाई." आणि असं त्यांनी म्हटल्या गोपिका तर हातच जोडते आणि ती खूपच खुश होते. आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा तिला नमस्कार करतात आणि तिथून निघून जातात. आणि आत तर गंगाधर शास्त्रींचा अगदी रागाने तीळपापड होत असतो. आणि त्यानंतर आता खूप रात्र झालेली असते आणि तेव्हा दादा आणि बाकी सर्वजण सुद्धा सावित्रीमाईची वाट बघत असतात. तर तेव्हा दादा म्हणतात, "सूनबाई अजून कशा आल्या नाही ती?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अहो पण हे त्याला कळायला ना गं." तर दादा म्हणतात, "अहो काळजी वाटती या." तर तेव्हा पार्वती म्हणते, "दादा त्या काम असल्याशिवाय कुठं थांबायच्या नाहीत बघा, येत्याल त्या." तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "माणसं वाईटावर टपल्यात म्हणून भीती वाटतेय." आणि त्याच वेळेस आता इकडे गंगाधर शास्त्री तर गोपिकाला खेचत खेचत घेऊन येतात आणि "चल चल" असं म्हणत असतात. तर तेव्हा गोपिका "अहो अहो" असं ओरडत असते आणि म्हणते, "अहो काय करताय?" तर गंगाधर शास्त्री म्हणतात, "मला मला डांबून ठेवतेस? या गंगाधर शास्त्र्याला हिंमत कशी झाली तुझी?" तर गोपिका म्हणत असते, "तुमच्यासाठी मी जे काय करते." तर तेव्हा गंगाधर शास्त्री बास असं जोराने ओरडतात आणि म्हणतात, "तुझा कावा माझ्या लक्षात आलाय. आजपासून तू माझ्यासाठी मेलीस."
तेव्हा गोपिका म्हणते, आजपर्यंत मी तुमच्यासाठी जिवंत तरी कधी होते? कायम एक वस्तू समजत आलात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, वस्तू समजत होतो, हे तुझं नशीब समज. आणि इकडे मित्रांनो आता ज्योतिराव आणि सावित्रीमाई येतात आणि ज्योतिराव तर खूपच खुश असतात आणि आल्या आल्या म्हणतात, अण्णा सावित्री पास झाली. आणि ते ऐकल्यानंतर बाकी सगळेजण सुद्धा खूपच खुश होतात. तर दादा म्हणतात, काय पांडुरंगच पावला बघा. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अहो पावणार नाही तर काय, दिवाळी पण साजरी नाही केली बिचारीनं, निस्ता अभ्यास करत होती पोर. तर पार्वती म्हणते, वय तर अहो जावईबाई तुम्ही तर आभाळाला गवसणी घातलीत व. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हे समद तुमच्यामुळं झालं आहे. सासूबाईंचे दादांचे आशीर्वाद आणि हे कायम पाठीशी. तर तेव्हा पार्वती म्हणते, वय वय तात्यासाहेब तर होतच तुमच्या पाठीशी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही वहिने तिची मेहनत चिकाटी आहे, यश तिचं आहे हे. तर तेव्हा आता पार्वती पुढे येते आणि म्हणते, हां जाऊबाई हे आता फकस्त कौतुकानं भागणार नाही. आणि ते दप्तर घेऊन ज्योतिरावांच्या हातात देते आणि म्हणते, तात्यासाहेब हे तुम्ही धरा. आणि सावित्रीमाईचा हात पकडत म्हणते, तुम्ही या इकडं. आणि बाजूला घेऊन येत म्हणते, खोचा पदर असं म्हणून हात पुढं करते आणि म्हणते, फुगडी. तर तेव्हा सावित्रीमाई तर हसूच लागते आणि म्हणते, फुगडी. आणि त्यानंतर या दोघीसुद्धा एकमेकांचा हात पकडतात, असं म्हणून फुगडी खेळू लागतात. आणि त्या दोघीसुद्धा फुगडी खेळत असलेलं बघून या सगळ्यांना खूप आनंद होत असतो. हे सगळेजण खूप छान असे हसत असतात आणि आता या दोघीसुद्धा खूप मोठ्याने हसू लागतात. तर तेव्हाच आता इकडे गंगाधर शास्त्री म्हणतात, मला मला उलट उत्तर देतेस, असं म्हणून बाजूलाच असलेली काठी हातामध्ये घेतात आणि काठी हातामध्ये घेऊन तिच्या दिशेने चालत जात म्हणतात, धर्मशास्त्राच्या आड जरी मी आलो तरी स्वतःला माफ करणार नाही. आणि असं म्हणत म्हणत तिला खोलीमध्ये घेऊन जातात आणि दरवाजा बंद करून त्या काठीने जोर जोराने मारू लागतात. आणि तेव्हाच मित्रांनो आता इकडे ज्योतिरावांना सावित्रीमाईचा सगळा लहानपणापासूनचा प्रवास आठवत असतो. ज्यावेळेस ज्योतिराव पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलेले असतात आणि त्यांनी चुकून रांगोळीवरती पाय ठेवलेला असतो. तर सावित्रीमाई म्हणालेली असते, अहो तुम्ही माझ्या रांगोळीवरती पाय ठेवलात. आणि त्यानंतर या दोघांची धडक झालेली असते. आणि त्यानंतर या दोघांचं जेव्हा लग्न झालेलं असतं तो क्षणसुद्धा त्यांना आठवतो. आणि त्यानंतर ज्योतिरावांना शिक्षणासाठी परवानगी मिळत नसते घरातून. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणालेली असते, आता तुम्ही नाही करायचं, आता म्या करणार आणि तुम्हाला परवानगी मिळाली असं म्हणूनच समजा. आणि त्यानंतर ज्योतिराव म्हणालेले असतात, ही लेखणी, हे पुस्तक, हे लई ताकदवान आहेत. आणि त्यानंतर सावित्रीमाई म्हणालेली असते, म्या मागं तुम्हाला शब्द दिला होता, पर तो मला पुरा करता आला नाही, पर आता म्या करीन. आणि त्यानंतर सावित्रीमाईने शिक्षणाला सुरुवात केलेली असते आणि ती शिकत असते. तर तेव्हा ज्योतिराव मागे येऊन उभे असतात आणि त्यानंतर सावित्रीमाईने ज्योतिरावांना धीर दिलेला असतो, मालक तुम्ही कदापि नापास नाही होणार आणि नापास झाला तरी त्या गंगाधर पंतांच्या घरी म्या तुम्हाला पाणी भरू देणार नाही. आणि त्यानंतर ज्योतिराव सावित्रीमाईला म्हणालेले असतात, काळजी नको करूस, तुझ्या वडिलांना त्यांचा फेटा खाली ठेवायला लागणार नाही, लिही. आणि तेव्हा सावित्रीमाई आता छान असं लिहायला सुद्धा शिकलेली असते. आणि त्यानंतर आता अलीकडे सावित्रीमाई म्हणालेली असते, ही गुलामगिरी आहे हे तुमच्या ध्यानात आलं कारण तुम्ही शिकलात आणि तसं असेल तर समाज शिकला म्हणजे. आणि त्यानंतर ज्योतिराव तिला म्हणालेले असतात, सावित्री आपण सुद्धा स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करायचं. तर सावित्रीमाई म्हणालेली असते, त्यासाठी त्यांना शिकायला लागल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, त्यासाठीच आपण मुलींची शाळा काढणार. आणि त्यानंतर सावित्रीमाई म्हणालेली असते, तुम्हाला प्रत्येक मजल्याच्या अंधाऱ्या खोलीत पणती लावायची होती ना व, घ्या की ही पणती, असं म्हणून सावित्रीमाईने पणती आणलेली असते. आणि त्यानंतर सावित्रीमाई म्हणालेली असते, स्त्रिया तर हुशारच असतात पण ते कोणी मान्य करत नाही इतकंच. आणि त्यानंतर म्हणालेली असते, एखादा सुतार पुरुष असा गोल भवरा करतो, अहो त्याचं एवढं कौतुक, पण अहो बाई रोज रोज गोल भाकऱ्या थापते, आरशात न बघता असं कुकवाचा टिळा रोज रेपते कपाळावरती, तिचं कौतुक कोण करतं, कोणी बी नाही. तर तेव्हा ज्योतिराव म्हणालेले असतात, हो करायला तर पाहिजे. आणि हे सगळं काही मित्रांनो हा तिचा जीवन प्रवास ज्योतिरावांना आठवतो आणि ते खूप खुश झालेले असतात. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिराव आता इकडे शाळेत आलेले असतात आणि ते तात्यासाहेबांना सांगत असतात, भामिनीबाईंची मुलगी शाळेत येणार आहे.
शिवाय आणखीन 2 पालक त्यांच्या मुलींना शाळेत पाठवण्यासाठी सकारात्मक आहेत. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, वा, पण तरीही आपल्याला फिरावे लागेलच ज्योतिराव. आणि आता हे दोघे असं बोलत असतात, इतक्यातच सदाशिवराव आणि त्यांची पत्नी तिथं येतात. तर तेव्हा हे सर्वजण त्यांच्याजवळ जातात आणि ज्योतिराव त्यांना म्हणतात, सदाशिव, हे बरे झाले. तर तेव्हा सदाशिव विचारतात, काय बरे झाले?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "शाळेत ना सरस्वतीला आणलंस." असं ते त्यांच्या पत्नींच्याकडे हात करत बोलतात. तर तेव्हा तात्यासाहेब सुद्धा हसत हसत म्हणतात, "म्हणजे आता काळजीच मिटली." तर तेव्हा सरस्वती म्हणते, "देवकृपेने असेच घडो." तर तेव्हा सदाशिवराव सुद्धा म्हणतात, "तसेच घडेल." आणि सांगतात, "काही ठिकाणी होकार मिळतोय आणि काही ठिकाणी नकार घंटा वाजते." म्हणजे मित्रांनो, आता हे दोघे सुद्धा मुली शोधत आता फिरत असतात आणि मुली शोधून आता हे दोघे तिथं आलेले असतात. तेव्हा सरस्वती म्हणते, "माझी एक मैत्रीण आहे, ती विचार करतेय, ती आज सांगणार आहे. त्यात महिला पंतोजी शिकवायला येणार, असं मी ज्या बायका भेटतील त्यांना सांगते." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "त्यामुळेच पुण्यात खूप ठिकाणी चर्चा आहे आणि आहे ती सकारात्मक आहे." तर तेव्हा सरस्वती म्हणते, "पण काही लोक कर्मठपणा सोडत नाहीत. वाईट बोलणे खावे लागतात." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अहो, ते तर होणारच आहे. हा शाळेचा विचार सहज पटणारा किंवा रुजणारा नाहीये. पण एकदा का लोकांना तो पटला, मग लोक मुलींना शाळेत पाठवल्याशिवाय राहणार नाहीत." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "असेच घडेल." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "नक्कीच तात्यासाहेब, आणि तो दिवस लांब नाही." तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, "आपल्याकडे होतं काय? जाणती कळती मुलगी शेतात घरात राबवून घेतात. कळती मुलगी म्हणजे फुकटचा मजूर, अशी लोकांची धारणा आहे." तर तेव्हा सदाशिवराव सुद्धा म्हणतात, "त्यामुळे लोकांचा शाळेकडे कल कमी आहे." तर तेव्हा आता ज्योतिराव थोडा गंभीर विचार करतात आणि म्हणतात, "जर आपण शाळेत येणाऱ्या मुलींना पाटी आणि खाऊ दिला तर?" तर ते ऐकल्यानंतर तात्यासाहेब म्हणतात, "हरकत नाही. त्या आमिषानं तरी मुली शाळेत यायला सुरुवात करतील." आणि त्यानंतर ज्योतिराव मागे बघतात, तर सदाशिवराव थोडेसे, म्हणजे त्यांना ती कल्पना पटली नाही असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे ते विचारतात, "सदा, तुला कल्पना पटली नाही का?" तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, "आवडली, पण अवांतर गोष्टी वाढतील आणि त्याचा खर्च वाढेल, तो पेलणारा नाहीये." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हो, मग आठवड्यातून फक्त 3दा पाटी आणि म्हणजे खाऊ देऊ." तर तेव्हा ते ऐकल्यानंतर तात्यासाहेब म्हणतात, "तुम्ही त्याची चिंता करू नका. शाळा सुरू तर होऊ देत आधी." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "चला, भामिनीबाईंच्या मुलीला पाटी देऊन सुरुवात करू." तर मित्रांनो, आता इकडे भामिनीबाईंच्या घरी भामिनीबाई आता तिच्या मुलीला हाक मारतात, "सुमा, अगं ये सुमा." तर तेव्हा सुमा बाहेर येते आणि आता भामिनीबाई तिला म्हणतात, "तू आता शाळेत जाणार आहेस की नाही? हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय, परकर पोलक." तर ते बघितल्यानंतर सुमा तर खूप खुश होते आणि म्हणते, "अय्या, परकर पोलक." तर इतक्यातच तिथं गंगाधर शास्त्री येतात आणि म्हणतात, "अगं परकर पोलक काय घेऊन बसलायत?" "नवे, लुगडे घ्या, लुगडे." तर तेव्हा या दोघेसुद्धा गंगाधर शास्त्रींना नमस्कार करतात. तर तेव्हा भाभिनीबाई म्हणते, "पंत या ना." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "अहो, तुमच्या लेकीसाठी उत्तम स्थळ आणले आहे." आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर भामिनीबाईंना तर धक्काच बसतो आणि ती म्हणत असते, "पण मी." तर इतक्यातच हेरंब म्हणतो, "हा, आणि स्थळ काय? अहो, आपल्या सोमाची 5 बोटे तुपात आणि धनाजीरावांचा पोरगा काय देखणा आहे हो. सोमाने आपल्या नशीब काढले हो." तर गंगाधर शास्त्री पुढे म्हणतात, "उद्या पाहुण्यांना बोलावू, बैठक घेऊ आणि सुपारी फोडू." तर विनायक म्हणतो, "आणि मांडव समोर धरू." तर गंगाधर शास्त्री म्हणतात, "मी म्हणतो, आपण कशाला खर्चात पडायचे? स्थळ उत्तम आहे आणि माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. त्यांच्याच दारात लग्न उरकू." आणि मित्रांनो, असं हे बोलत असतात, इतक्यातच ज्योतिराव तिथे येतात. तर त्यांना बघितल्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, "नेमका आलासच इथे." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "मी येणारच होतो. पाटी आणि खडू द्यायला. शाळेत येणार आहे ती." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर गंगाधर शास्त्रींना तर धक्काच बसतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, गंगाधर शास्त्री आता, म्हणजे त्यांनी सगळ्यांना जमा केलेलं असतं आणि ते सगळ्यांना ओरडून सांगत असतात, "आजवर जे घडलेलं नाही, ते महापाप ज्योत्या आणि सावित्री करू पाहत आहेत. इंग्रज बाईकडे दिवस रात्र अभ्यास करून भ्रष्ट झालेल्या त्याच्या बायकोला शिक्षिका म्हणून तो आपल्या मुलींच्या समोर उभा करणार
आणि अशाने धर्म बुडेल. कलयुगाच्या पापाला थारा देऊ नका. त्या ज्योत्याला सावित्रीला धडा शिकवा. आणि तेव्हा असं त्यांनी सांगितल्यानंतर सगळेजण हो असं म्हणत असतात. तर इकडे आता ज्योतिराव सावित्रीमाईला सांगत असतात, सावित्री तू जेव्हा हातात खडू धरून फळ्यासमोर शिक्षिका म्हणून उभी असशील ना, तेव्हा हे अखंड हिंदुस्थान कूस बदलायला सुरुवात करेल. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, माझा विश्वास तुम्ही सांगतात त्यावरच. देव करो आणि तसंच हो. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.